रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत. सर वाट कसली बघतात? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांना शिरपूर पंचायत समितीचे सभापती लताबाई वसंत पावरा व उपसभापती विजय बागुल, पंचायत समिती सदस्य राहुल पावरा, विजय खैरनार आदींनी अचानक भेट दिली. यावेळी अनेक शाळांवर मुख्याध्यापक गैरहजर होते, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती जेमतेम आढळून आली. खंबाळे येथे सुरू असलेल्या शिक्षण परिषदेत एकही शिक्षक मिळून आला नाही. याबाबत थोडक्यात वृत्त असे की पंचायत समितीच्या मासिक बैठकीत आदिवासी भागातील लोकप्रतिनिधी तक्रारी करतात. आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळेकडे फिरकत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली आहे. त्या अनुषंगाने शिरपूर पंचायत समितीचे सभापती लताबाई वसंत पावरा यांचे प्रतिनिधी वसंत मांगू पावरा, उपसभापती विजय बागुल, पंचायत समिती सदस्य विजय खैरनार व राहुल पावरा आदींच्या पथकाने अचानक धारबर्डी, जुने सांगवी, पनाखेड, पळासनेर, हेनद्रापाडा, चारणपाडा आदी गावातील जिल्हा परिषद शाळांना अचानक भेट दिली. धारबर्डी शाळेतील विद्यार्थी पटसंख्येच्या निम्मीही विद्यार्थी हजर नव्हते. जुनी सांगवी शाळेतील मुख्याध्यापक बँकेचे नाव करून गायब झाले होते. विद्यार्थी संख्या खूपच कमी होती. पनाखेड शाळेतील मुख्याध्यापक मनोहर दत्तात्रय पवार अर्जित रजा टाकून गायब होते. त्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना देखील नव्हती. या ठिकाणी शिक्षक गप्पा मारत होते व विद्यार्थी पटांगणावर फिरत होते. या शाळेवर विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्यानंतर घरी पाठवले जात असल्याची माहिती पालकांनी दिली. पळासनेर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक गैरहजर होते. शिक्षक राजेंद्र पाटील व छाया माळी यांचे अर्जित रजेचे अर्ज मुख्याध्यापकांच्या बॅगेत असल्याचे त्यांनी सांगितले. पळासनेर शाळेत मुख्याध्यापक मिळून आले नाहीत. शाळेत हालचाल रजिस्टरवर नोंद नव्हती. लोकप्रतिनिधी शाळेत पोहोचल्यावर शिक्षक शिक्षिका गप्पा मारत बसले होते व विद्यार्थी इकडे तिकडे फिरत होते. चारणपाडा शाळेत 3 पैकी 1 शिक्षक हजर होते. या शाळेत घाणीचे साम्राज्य दिसून आले. विद्यार्थी हजेरी पटाच्या निम्मी मिळाली. या शाळेतील शेरेबुक वरून विस्तार अधिकारी नीता सोनवणे 13/12/2022 पासून शाळेत आलेल्या नव्हत्या. सदर शाळा हायवे पासून हाकेच्या अंतरावर आहे. वरील शाळांवर केंद्र प्रमुख ही 5 पैकी 4 महिन्यांपासून आलेले नाहीत. या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही मिळून आलेली नाही. आदिवासी भागात अनेक शिक्षक शाळेवर जात नसल्याचे वास्तव्य दिसून आले आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध समस्यांवर शैक्षणिक चर्चा व्हावी व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी म्हणून शासनाने शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आंबे केंद्राचे शिक्षण परिषदेचे आयोजन खंबाळे येथे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत करण्यात आले. या शिक्षण परिषदेसाठी 20 शाळेतील 50 शिक्षक उपस्थित असणे आवश्यक होते, परंतु या ठिकाणी लोकप्रतिनिधी एकही शिक्षक मिळून आला नाही. आदिवासी भागात अनेक उपक्रम शाळेत बोगस राबवले जात असल्याचे वास्तव्य लोकप्रतिनिधींना दिसून आले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसड, धुळे. आम्ही सर्वजण या आदिवासी भागांमध्ये भेटी देण्यासाठी गेले असता एक भयानक चित्र आमच्या समोर आलं. आम्ही पळासनेर केंद्र, त्याच्यानंतर सांगवी, पळासनेर आणि आंबे केंद्रामध्ये आम्ही व्हिजिट केली, कारण त्या ठिकाणाहून सुद्धा स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही आम्हाला फोन होता किंवा तक्रारी आमच्याकडे होत्या आणि त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी भेटी द्यायला गेले असता आम्ही जवळजवळ त्या ठिकाणी धारबर्डी असेल, पळासनेर असेल, जुनं सांगवी असेल, हेंद्रापाडा असेल आणि चारणपाडा असेल, या जवळजवळ 5 शाळांना आम्ही भेटी दिल्या असता त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे जे पदोन्नती मुख्याध्यापक आहेत ते एकाही शाळेवर आम्हाला सापडलेले नाही आणि कोणत्याही प्रकारची हालचाल रजिस्टरवर नोंद नव्हती आणि शाळेवर ते गैरहजर होते. काही शाळांवर त्यांनी अर्जित रजेचा अर्ज केलेला होता. तो अर्ज वास्तविक त्यांनी पंचायत समितीमध्ये द्यायला पाहिजे होता, पण तिथपर्यंतही तो पोहोचलेला नाही. तर अशा प्रकारचं म्हणजे एक वास्तव चित्र आमच्या समोर आलं की शिक्षक त्या ठिकाणी थांबत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आणि हे सर्व जे काही आहे अधिकाऱ्यांच्या मिलीभगताने सुरू आहे की काय असं चित्र आम्हाला दिसलं. कारण बऱ्याच शाळेवर गेल्यावर आम्हाला विस्तार अधिकारी जे काय आहेत वर्ष त्या शाळेवर गेलेले नाहीत. काही शाळांवर 4-4, 6-6 महिन्यापासून शेरेबुकवर नोंद नाही. याच्यावरून ते स्पष्ट होतं की त्या शाळेवर पोहोचले नाही आणि यांचं त्या शाळांवर लक्ष नाही.
म्हणजे जर अधिकारीच त्या शाळेवर जात नसतील तर मुख्याध्यापक राहत नाही, आणि मुख्याध्यापक जर शाळेवर नसतील तर उपशिक्षक त्या ठिकाणी काय काम करतील. तर मला या ठिकाणी शिक्षकांची चूक तर आहेतच, पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींना अधिकारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. म्हणून पहिल्याने अधिकाऱ्यांवर ही कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यावर बऱ्याच शाळांवर जे काही आहेत शिक्षक म्हणजे गप्पा मारताना सापडले, विद्यार्थी गुणवत्ता कमी सापडली, विद्यार्थी संख्या कमी सापडली. तर या सगळ्या गोष्टी एकंदरीत पाहता की शैक्षणिक गुणवत्ता जी काही आहे ती अत्यंत ढासळलेली आहे, आणि याला जबाबदार सगळे अधिकारी वर्ग मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. त्याच्यानंतर आंबे या केंद्रामध्ये शिक्षण परिषदेचं आयोजन केलेलं होतं. सकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत शाळा होती, आणि 11 नंतर मग जेवणाची सुटीनंतर 12 ते 3, 3:30 पर्यंत ही शिक्षण परिषद व्हायला पाहिजे होती. पण आम्ही सर्वजण शिक्षण परिषदेला भेट देण्यासाठी गेले असता 2:15 वाजता आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. आम्हाला एकही शिक्षक त्या ठिकाणी सापडले नाही. आणि जेव्हा आम्ही केंद्र प्रमुखांना फोन केले तेव्हा ते आम्हाला भेटायला आले, आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही 11 ते 2 वाजेपर्यंत शिक्षण परिषद घेतली. तर मला या ठिकाणी हे सांगायचं आहे, जर 11 वाजेपर्यंत शाळा होती तर 11 ते 2 यांनी लगेच शिक्षण परिषद कसं काय घेतली, आणि आजूबाजूचे शिक्षक त्या ठिकाणी 11 वाजेपर्यंत पोहोचलेच कसं काय. तर हा सगळा घोड जो काही आहे आम्हाला पाहायला मिळाला. आणि एकंदरीत शासन शिक्षणाचं शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी किंवा आदिवासी भागातील लोकांना एक चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी एवढा खर्च करत आहेत, आणि तो खर्च जो काही आहे तो वाया जाताना आम्हाला त्या ठिकाणी दिसलेला आहे. तर मी या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत प्रशासनाला निदर्शनास आणून देत आहेत. आम्ही सगळेजण जे काही आहेत सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहणी केलं असता आम्ही हे वास्तव आता प्रशासनाच्या समोर आणून दिलेलं आहे. तर यांच्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी अशी मी आजच्या दिवशी आपणासमोर विनंती करत आहे. गेल्या 2-3 मासिक मीटिंगमध्ये पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य यांनी सभापती आणि माझ्याकडे बीडीओंकडे बऱ्याचदा तक्रारी केल्या की आदिवासी भागांमध्ये शिक्षण व्यवस्था फारच खालावलेली आहे, शिक्षक वेळेवर येत नाही किंवा अधिकाऱ्यांचंही व्यवस्थित लक्ष नाही, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. आणि त्या अनुषंगाने आम्ही शुक्रवार दिनांक 16/2/2024 रोजी आम्ही आदिवासी भागांमध्ये म्हणजे सांगवी, पळासनेर, आंबे केंद्रामध्ये आम्ही भेटी दिल्या. आमच्या सोबत शिरपूर तालुक्याच्या सभापती आदरणीय लताताई वसंत पावरा यांचे प्रतिनिधी आदरणीय वसंतदादा पावरा, तसेच मी उपसभापती विजय बागुल, पंचायत समिती सदस्य आदरणीय विजय खैरनार आणि राहुल पावरा, आम्ही सर्वजण या शाळांवर भेटी